कांदा केला जाणार आहे. शेतकऱ्याचा कापूस दाखवण्यात मेलोडी खाते भाव पण कांद्याला मिळेना भाव. या सरकारचं काय करावं राव. मेलोडी किंवा चॉकलेटी, मेलोडी खाव खुद जान जाव असं खूप झालं म्हणून. पण आता प्याज पर क्यों भडके किसान, प्याज उगाव खुद जान जाव असं म्हणायची वेळ. आज मेलोडी 1 रुपयाला खपतीये पण आमच्या कांद्याला 3 रुपयाला पण साधं कुणी घेत नाही. तिकडे ब्रँडला भाव मिळतोय पण इतकं शेतकऱ्याच्या कष्टाला, शेतकऱ्याच्या घामाला, शेतकऱ्याच्या शेतमालाला मात्र भाव मिळत नाही. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला जातात आणि तिथल्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीला मेलोडी पॅकेट भेट देतात. मग ते मेलोडी भाव खातं. ती कंपनी अगदी शेअर सर्किट कम्प्लीट करते. पण आमचा कांदा मात्र आज रस्त्यावर सडतोय, शेतकरी रडतोय पण त्याला भाव मात्र कुणी द्यायला तयार नाही. आज ही काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरला कांद्याला आजचा भाव 100 ते 800 रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच प्रति किलो किती भाव मिळाला हो. 1 ते 8 रुपये म्हणजे 1 किलो कांदा 1 रुपयाला. 1 रुपयात मेलोडी आणि 1 रुपयात कांदा 1 किलो. म्हणजे झालंय असं की इकडं ती मेलोडी हौसेनं खरेदी करतात, तेव्हा मात्र त्या हौसेचं मोल 1 रुपया देऊन मोठी आनंदात ती चॉकलेट चगळतात. आणि इकडं मात्र जो प्रत्येक गोष्टीत कांदा आवश्यक असतो त्या कांद्याला मात्र भाव किती. आज रस्त्यावर फेकला गेलाय कांदा तर कधीच, शेतकरी तर त्याच्या आधीच. लासलगावला सरासरी भाव किती. अहो नाशिक मध्ये लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, चांदवड काय भाव आहे. 1151 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 11.5 रुपये किलो. अहो आमचा खर्चच 12 ते 15 रुपये किलो आहे. शेतकऱ्याने काय तोट्यात विकायचा. नाशिक, लासलगाव या पट्ट्यात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आज मवियाचं आंदोलन, रोज रास्ता रोको, रोज निवेदन. पण आमच्या वाट्याला काय. आमच्या वाट्याला काहीच नाही. आमच्या तोंडाला फक्त कांद्याची पाती पुसली जातात. आता शेतकऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय आणि मागण्या केल्या. आम्ही भाव द्या 3000 क्विंटल. नाफेडनं 1220 ऐवजी 2500 कांदा खरेदी करायला पाहिजे. नाहीतर 1 जून पासून लासलगावची मंडी बंद. निर्यात बंदी हटवायलाच पाहिजे. अरे दर पडले की सरकार निर्यातीला परवानगीच देत नाही आणि मग त्यातनं शेतकरी पडतो. त्याचं काय. आता मुंबई बंदरावर याबाबत मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली. अनुदान, सबसिडी. अहो आमचा कांदा नाचतो, आमचा कांदा सडतो पण त्याच्याकडे बघायला कुणाला वेळ नाही. आज 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळालंच पाहिजे, नाहीतर रस्त्यावर कांदा उतरून आंदोलन करणार. आता 30 मेला नाशिकला कांदा परिषद बोलावली. मग कळेल पुढे राज्यव्यापी आंदोलन कसं करायचं. आता सरकारची भूमिका काय. नाफेड असो किंवा NCCF बफर स्टॉक साठी खरेदी चालू झाली आहे. पण दर किती. 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटल. अहो शेतकऱ्याला हा दर परवडणार कसा. उत्पादन खर्च 2000 रुपये आहे. बियाणं, खत, वाहतूक, मजुरी. काय करायचं. तिकडं निर्यातीवर बंदी कायम. का तर ग्राहकांना महागाईचा फटका नको. शेतकरी कोण आहे. शेतकरी ग्राहकांमध्ये गिनत नाही का तुम्ही. आणि म्हणून म्हणताय सरकार निर्यात खुली करत नाही. अर्थमंत्री काय म्हणतायत. कर कपात नाही परवडायची आम्हाला. 1 लाख कोटींचा तोटा होईल. अहो इकडे शेतकरी तोट्यात जातोय, शेतकरी आत्महत्येच्या आसपास जातोय, शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागतोय, तरी तुमची उत्तरं हीच. तोटा होईल म्हणजे सवलत देण्याच्या मनस्थितीत तुम्ही नाहीच आहे. बघू करू हे आमचे कृषी मंत्री
अरे काय परिस्थिती आहे? तिकडे शिवराज सिंह चौहान आणि इकडे आमचे दत्तात्रय भरणे दर स्थिर करण्यासाठी उपाययोजना करू. अरे कसली ठोस उपाययोजना? साधी आज स्टेटमेंटवर साधी भूमिका पण नाही, भाष्य पण नाही आजच्या आंदोलनावर. सरकार ग्राहक वाचवतंय आणि शेतकऱ्याला मारतोय, रडवतोय. त्याचं काय? अहो, निवडणूक नसल्यानं कांद्याचा विषय सध्या प्रायोरिटीवर नाही. पण लक्षात ठेवा, याच भाजपचं सरकार 1998 साली पडलं होतं आणि तिथून पुढे काँग्रेसनं 15 वर्ष दिल्लीवर राज्य केलं होतं. सुषमा स्वराज यांचं का पडलं होतं सरकार आठवा? अहो, मेलोडी भाव खाऊन जातीये पण कांद्याला भाव मिळत नाही. त्याचं काय? मेलोडीचा भाव ठरवतो कोण? कंपनी. लोक लगेच गपगुमान 1 रुपया देऊन टाकतात आणि मेलोडी खरेदी करतात. आणि कांदाचा भाव ठरवतोय कोण? कांदा पिकवायचा शेतकऱ्यांनी, पण भाव ठरवणारे 5 जण: हवामान, व्यापारी, दलाल, निर्यातीचं धोरण आणि सरकार. अरे यापुढे तरी किमान हा निर्णय लागू करा. 3000 रुपये प्रति क्विंटल MAPP द्या आणि 1500 रुपये क्विंटल अनुदान द्या. निर्णय झाला तर ठीक, नाहीतर 30 मेला कांदा परिषद आहेच. मग पहिल्या आठवड्यातच मोठं आंदोलन होणार. हे कायम लक्षात ठेवा. आज काय केलं तुम्ही? आंदोलकांची धरपकड, रोहित पवार घेतला ताब्यात, टाकलात, बसवलं गाडीत. अंबादास दानवे घेतला ताब्यात, टाकला आत, बसवलं गाडीत. हर्षवर्धन सपकाळ घेतला ताब्यात, टाकला आत, बसवलं गाडीत. अरे काय चाललंय? कांदा उत्पादकांचा क्रांती महामोर्चा चांदवडला निघाला, पण आमच्या राज्यकर्त्यांना आज विधान परिषदेच्या गणिताची पडलंय. कांद्याचं काही नाही. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आम्ही तुमचा कांदा खाल्लाय, तुमच्याशी बेईमानी करणार नाही. कांदा रडवतोय. आज शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेत. पण हाच नाशिकचा लाल कांदा उद्या बेशुद्ध पडलेल्या सरकारला हुंगवायला शेतकरी कमी पडणार नाही. कांद्याला 3000 रुपये मिळालंच पाहिजे. मंत्रालय ठप्प करण्याचं या ठिकाणी भूमिका शशिकांत शिंदे यांनी घेतली. अहो, 23 फेब्रुवारी पासून शेतकरी बोंबलतायत, आमरण उपोषण करतायत. APMC मधूनच कांद्याची खरेदी व्हायला पाहिजे. बाद झाला आता. 23 फेब्रुवारी 26 मे 2-2.5 महिने झाले शेतकरी बोंबलतायत. आम्हाला MAPP दरानं विकलं तरी तोटा आहे. मिनिमम ॲश्युअर्ड प्रोक्युअरमेंट प्राइस, ही जी मिनिमम ॲश्युअर्ड प्रोक्युअरमेंट प्राइस आहे, किमान आश्वासित खरेदी किंमत, काय उपयोग आहे हो त्याचा? नाफेड, NCCF यासारख्या सरकारी एजन्सी शेतकऱ्यांकडनं कांदा खरेदी करतात, पण करतात काय? 3000 रुपये प्रति क्विंटल शेतकरी दर मागतोय आणि हे खरेदी करतायत 1200 ते 1500 दरम्यान. काय उपयोग आहे त्याचा? आता मात्र हद्द झाली. आता निर्यात बंदी उठवा, कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्या आणि 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. नाहीतर हाच कांदा या सरकारला रडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एक दिवशी याच सरकारला म्हणावं लागेल, प्याज पे क्यों भड़के है किसान? अरे प्याज उगाव, फिर खुद जान जाओ. पाहत रहा LS मराठी.